श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. पितृपक्ष आणि तर्पण याच्याबद्दल खूप वेगवेगळी माहिती असते किंवा वेगवेगळे कन्फ्युजन असतं. त्याच्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती थोडीशी माहिती सांगणार आहे की तर्पण कसं करायचं, किंवा जे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की दिवा लावायचा आहे हंड्याजवळ, आपल्या पिण्याच्या पाण्याच्या हंड्याजवळ दिवा लावायचा आहे. तर तो कोणत्या तेलाचा लावायचा, किंवा वात कशी पाहिजे, किंवा अजून बरेच प्रश्न आहेत. तर त्याची उत्तरं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर पहिलं म्हणजे दिवा मटक्याजवळच लावायचा का हंड्याजवळ लावायचा का बेसिनजवळ लावायचा. तर तुमच्याकडे जर मटका नसेल तर तुम्ही हंड्याजवळसुद्धा दिवा लावायचा आहे. आणि तो दिवा रात्रभर ठेवायचा का, तर जेव्हा त्याच्यात तेल संपून जाईल, तो दिवा विझेल, तेव्हा तो दिवा तुम्ही उचलून ठेवू शकता. तो दिवा आपण मातीचा वापरत नाही आहोत, तर तो दिवा पितळेचाच आहे. त्याच्यामुळे तोच दिवा तुम्हाला जोपर्यंत पितृपक्ष आहे तोपर्यंत तोच दिवा वापरायचा आहे. नंतर तो घासून तुम्ही स्वच्छ देवाऱ्यामध्ये सुद्धा वापरू शकता. त्याच्यानंतर बेसिनजवळ जर तुम्ही दिवा लावणार असाल तर तर बेसिन स्वच्छ असावं, भांड्यांचा गराडा त्याच्यामध्ये नसावा. बेसिन स्वच्छ असल्यानंतर त्याच्या बाजूला दिवा लावा. त्याच्यानंतर तेल कोणतं वापरायचं, त्याच्यासाठी हेच पाहिजे का, तूपच हवं का, तर असं काही नाही. तुम्हाला जास्त करून तिळाचं तेल आणि राईचं तेल आपण वापरतो, म्हणजे त्या दिव्यामध्ये वापरायला हवं, त्याचा जास्त लाभ होतो. त्याच्यामुळे तेल कोणतंही वापरा तुम्ही, तिळाचं जेणेकरून, आणि राईचं तेल. तूप हा लास्टचा ऑप्शन असतो. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तुमच्याकडे तूप, तर तुम्ही तुपाचा सुद्धा दिवा लावू शकता. वात कोणती घालावी, तर तुम्ही लांब वातसुद्धा घालू शकता, गोल वातसुद्धा घालू शकता. वातीचा काही प्रॉब्लेम नाही आहे, कोणतीही वात तुम्ही लावू शकता. पितृपक्षामध्ये मेडिकल इमर्जन्सी किंवा ऑपरेशन जर असेल तर ते करायलाच हवं, कारण त्याच्यासाठी मुहूर्त वगैरे बघण्याची काही गरज नाही. आपल्या शरीराची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. त्यासोबतच अजून एक प्रश्न म्हणजे कापूर आणि लवंगाची जो उपाय सांगितलेला होता तो रोज करायचा आहे का, की पितृपक्षामध्येच करायचा. हा उपाय तुम्हाला रोज करायचा आहे. जर तुम्ही रोज करत असाल तर खूपच चांगलं आहे, कारण त्याच्याने तुमच्या घरातली निगेटिव्हिटी जाते आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात. त्याच्यासोबतच तुमच्या सगळे प्रॉब्लेम, नजर वगैरे असेल तर ती सुद्धा निघून जाते. सगळा धूर आपल्या घरामध्ये सगळा तुम्हाला पसरवायचा आहे. या चॅनलवरती जे मी कोणतेही उपाय सांगते ते जर आईला मुलासाठी करायचं असेल तर करू शकता, कोणीही ते उपाय करू शकता. म्हणजे जर मला माझ्या मुलासाठी करायचं आहे तर त्याचं नाव घेऊन मी तो उपाय करू शकते, किंवा बायकोला नवऱ्यासाठी करायचं आहे तर त्यांचं नाव घेऊन ते करू शकतात. त्याच्यासोबतच तर्पण जे आपण देतो तर ते कधी द्यायचं याच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे, सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी. तर तर्पण देताना आपल्याला कमीत कमी दुपारी 12च्या आतमध्ये तर्पण द्यायचं असतं. सूर्यास्तानंतर देऊ नये, कारण ते सूर्यास्तानंतर मान्य होत नाही. त्याच्यासाठी दुपारी 12च्या आतमध्येच आपल्याला तर्पण द्यावं लागतं. आता तर्पण म्हणजे काय, तर तर्पण म्हणजे जसं आपण सूर्याला रोज सकाळी पाणी देतो तसंच ते तर्पणाचा प्रकार आहे. फक्त त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, स्टीलचा तांब्या घेऊ नये, कारण तांब्याचाच घ्यायचा आहे. त्याच्यात तुम्हाला काळे तीळ टाकायचे. काळे तीळ नसतील तर तुम्हाला त्याच्यात दुधाचे 4 थेंब टाकायचे आहेत, आणि मग तुम्हाला ते तर्पण करायचं आहे. तर्पणाचं पाणी जे आहे ते जमिनीवरच पडलं पाहिजे, आणि त्याचे जास्त शिंतोडे पायावर उडू नये म्हणून हात थोडासा लांब करायचा आहे, आणि डायरेक्ट ते जमिनीवर पाणी पडलं पाहिजे, अशा पद्धतीने करायचं आहे. तर्पण देते वेळी फक्त ओम पितृभ्यो नमः हा मंत्र जो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे तो बोलायचा आहे, किंवा हे पितृदेवता माझ्या घरावर आणि माझ्यावरती मला आशीर्वाद द्या, माझ्या घरातल्या सगळ्यांना सुखी समाधानी ठेवा, किंवा आमच्या घरामध्ये जे काही अडथळे येत आहेत, जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ते दूर करा, अशी प्रार्थना करत करत तुम्हाला ते तर्पण द्यायचं आहे. या सगळ्यांमध्ये बेस्ट उपाय म्हणजे आपल्या पाण्याच्या भांड्याजवळ दिवा लावणे. बाकी कोणताही उपाय नाही केला तरी तुम्ही हा उपाय नक्की करा, कारण ह्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, लग्नाचा, पैशाचा, आरोग्याचा, जे काही प्रॉब्लेम आहे ते त्याच्याने दूर होतील नक्की. त्याच्यासोबतच ज्यांचे आईवडील आहेत त्यांनी दररोज या पितृपक्षामध्ये, जर तुम्ही रोज पाया पडत नसाल पण या पितृपक्षामध्ये जर तुम्ही दररोज आपल्या आईवडिलांच्या पाया पडलात तर तुम्हाला कधीही पितृदोष लागणार नाही. हे या दिवसांचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे पितृपक्षामध्ये काय करायचं काय नाही याच्यामध्ये खूप संभ्रम होता,
असतात, लोकांच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात. अजून एक सर्व पितृ अमावस्येच्या आधी माझा एक व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये सुद्धा मी अजून काही उपाय सांगणार आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा. अजून तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.